बिना कांदा लसूण न टाकता इतकी स्वादिष्ट भाजी तयार होते यावर तुमचा विश्वास बसणार नाही। श्रावण महिना चालू आहे। बरेच जण श्रावण महिन्यामध्ये कांदा लसूण खात नाही। श्रावण महिन्यामध्ये हा श्रावण घेवडा बाजारामध्ये भरपूर प्रमाणात येतो, सीझन असतो त्यावेळेस त्याचा। आता तुमच्याकडे या शेंगांना काय म्हणतात? इकडे नाशिक साईडला तर याला श्रावण घेवडा किंवा बीन्स असं म्हणतात। तर ह्या शेंगा व्यवस्थित अशा व्हिडिओत दाखवल्या आहे त्याप्रमाणे कट करून घ्यायच्या। त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आणि उकळत्या पाण्यामध्ये 1-2 ते 3 मिनिटासाठी काढून घ्यायच्या उकळत्या पाण्यातून, जेणेकरून त्याचा उग्रपणा कमी होतो। डायरेक्ट शिजत टाकल्या तरीही चालतं, पण ही पद्धतीने केली तर भाजी जास्त चविष्ट होते। कढईमध्ये तेल टाकलं आहे, जिरं मोहरी टाकलं आहे, हळद टाकली, लाल तिखट, हिंग आणि थोडीशी कोथिंबीर, बस इतकेच बेसिक मसाले। आणि त्यानंतर जो एक पाण्यातून काढून घेतलेला घेवडा होता, त्या घेवड्याच्या शेंगा टाकल्या, चवीनुसार मीठ टाकलं आणि छानपैकी व्यवस्थित परतवून घेतलं आणि छानपैकी झाकण ठेवून वाफेवर मंद गॅस करून शिजवून घेतलं। 5-1 मिनिटानंतर परत ही भाजी छान परतवून घेतली, जेणेकरून भाजी आपली व्यवस्थित शिजतील शेंगा। आणि अगदी 10 मिनिटात आपली भाजी वाफेवर छान अशी शिजून रेडी झाली। अशा पद्धतीने एकदा भाजी नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते। सकाळी झटपट टिफिनसाठी ही भाजी तुम्ही बनवू शकतात, बिना कांदा लसणाची। अशा छान छान व्हिडिओ आणि डेली ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि शेअर करा।